आम्ही सगळ्यांनी मिळून सोमेश्वरला ना खूपच मारलो बघा आज. काय म्हणता मित्रांनो, आज मॉर्निंग होती, दोघं निघालो. काल रात्रभर लाईट पण नव्हती बघा रूमवर. जसं तसं करून आवरून निघालोत. पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही बघा, आणि त्यात बस पण येत नव्हती. नंतर बसमध्ये बसून सरळ निघालो हॉस्पिटलला. आता चला भेटतो तुम्हाला दुपारून. आज ओटी आहे, कशी जाईल माहिती नाही. ओव्हर वगैरे देऊन आलो बाहेर. ओटी एकदम मस्त गेली. सर्जरी बघायला भेटले खूप सारे. तितक्या समोर दिसले मला केळी घ्यायला आलो. केळी वगैरे घेतली. पुन्हा रूमवरून कुठं जायचं आणायचं म्हणून आताच घेऊन गेलं बरं. रूमवरून फ्रेश वगैरे झालो व्यवस्थित. जेवण करून सरळ गेलो झोपेतून उठून 6 वाजले होते. जिमला पण जायचं होतं. कॉलेजची बस आली होती. सर बसमध्ये बसून जिमला आलो. जय बजरंगबली की म्हणलं आणि वॉर्मअपला सुरुवात केली. आज लेग करायचे होते, व्यवस्थित वॉर्मअप करून घेतला. हा कुलदीप बघा आपला. जिमची आन बान शान वाढली बघा आपल्या राष्ट्रध्वजामुळे. आज लेग होते, मग लेगला कधीच हलक्यात घ्यायचं नसतं. व्यवस्थित वर्कआउट केला लेगचा आणि रूमकडे निघालो होतो. पण वेट बघितलं, वेट कसं का वाढलं मलाच कळत नव्हतं. वेट वगैरे उचलताना ना स्ट्रेंथ वीक पडते. यासाठी ना आपल्याला काही ना काही करावं लागेल बघा. आता काय जिमून निघालो, सरळ आलो अहमदबाईकडे ओट्स दूध वगैरे घेतलं आणि पाऊसही थांबला होता. त्यात लगेच ॲटो पण भेटला. काय ऑटो दादाचे गप्पे वगैरे मारले. ह्या गप्प्यांमुळं ना त्यांनी माझ्याकडून पैसेच घेतले नाहीत. शेवटी त्यांना थँक्यू म्हणलं आणि सरळ रूमकडे आलो. रूमवर येऊन फ्रेश वगैरे झालो व्यवस्थित. डाळ बनवण्यासाठी घेतलं. पटकन डाळ बनवून टाकावं म्हणलं. त्यानंतर मस्तपैकी पोस्ट वर्कआउट म्हणून खाऊन घेतलो. येऊन बघतो काय बेडची अवस्था बेकार झाली. पहिलं ते आवरून घेतलं बेड व्यवस्थित. नंतर आपल्या बड्डेवरचं आगमन झालं होतं. सगळी मंडळी जमली होती आपली इथं बड्डे बॉयचं सेलिब्रेशन. आताच बड्डे आहे म्हणजे बड्डे बम देणं गरजेचं आहे. असा धुतला ना त्याला सगळ्यांनी मिळून. आणि स्प्रे बघा नाही त्या ठिकाणी टाकला त्याच्या अंगावर. व्यवस्थित बड्डे बम दिले. आता केक कटिंगची वेळ होती. भाऊ फुल खुश होता. व्यवस्थित कटिंग वगैरे करून घेतलं. एन्जॉय केलं सगळ्यांनी. आज मसूरची डाळ आणि रॉ सोया होता, खाऊन घेतलं व्यवस्थित. चला मग भेटतो तुम्हाला उद्या. बाय.